सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लाखोंच्या इलेक्ट्रिक तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, मुद्देमालासह 5 आरोपी अटकेत। दिनांक 29 मे 2025 रोजी गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करत ॲल्युमिनियम कंडक्टर आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही चोरी 19 ते 20 एप्रिल दरम्यान रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार या भागातील 6 इलेक्ट्रॉनिक खांबावरून करण्यात आली होती। याबाबत ठेकेदार सुमित सिंग प्रीतपाल सिंग बग्गा वय 37 राहणार गणेश नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून 26 एप्रिलला रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करताना कालीमाटी येथील कबाडी दुकानदार प्रमोद परसराम मेहर वय 34 वर्ष याच्याकडे संशयाची सुई वळवली। त्याच्याकडे केलेल्या तपासणीत चोरीस गेलेले ॲल्युमिनियम कंडक्टरचे बंडल सापडले। चौकशीत प्रमोदने ही तार 15,000 रुपयांना खरेदी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी 4 चोरट्यांना अटक केली। रामा दासराम मेश्राम वय 23, राजू भागू मेश्राम वय 31, अंकुश जगू मेश्राम वय 25 आणि महेंद्र लखन काबळे वय 19 राहणार बोदा तालुका आमगाव या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 3 मोठे ॲल्युमिनियम बंडल अंदाजे किंमत 4,50,000 रुपये तसेच इलेक्ट्रिक आर्थिंग वायर, चॅनल एक्सटेन्शन वायर कब्जे किंमत 25,000 रुपये असा एकूण 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी सर्व आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर आणि पोलीस अंमलदार विठ्ठल ठाकरे, प्रकाश गायधणे, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन यांच्यासह अनेकांचे विशेष योगदान होते। रावणवाडी पोलिसांनी कारवाई दरम्यान विशेष सहकार्य केले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडगे, गोरेगाव।